चला चला कुठे? अगं ती कुठे आता? आता ती कोण? आता काय झालं तुझा? अगं मीरा, मी तुला कालच सांगितलं होतं बघ की जाताना ती शेजारची मावशी आहे तिला आवाज दे म्हणून. अगं चंद्रा, त्या मावशीला ग मी कालच आवाज दिला होता, तिच्यात लक्षात राहिला नसेल बघ. अगं तू नक्की आवाज दिलास ना? अगं हो हो. अगं राधे, मग आता काय करायचं बरं? अगं तारा, मला वाटतं की तू मावशीला आवाज देऊन बघ. तिथे का मावशी ते तरी बघूया आपण आता. ठीक आहे राधे, मी हाका मारून घेते बघ. बरोबर. अगं ए मावशी, अगं ए मावशी ग मावशी. अगं राधे, मावशी का माझ्या हाकेने येणार नाही वाटतं. असं म्हणते? हो. बरं मी मावशीला का देऊन बघते. बघ तर. अगं मावशी, अगं ए मावशी, अगं मावशी जरा इकडे ये. अगं मावशी असं काय करतेस? मी राधा. राधा तुला झाली ती बाधती. अगं मावशी असं काय करतेस? मी गोकुळची राधा बघ. बरोबर आहे, येते येते. ये लवकर. मला कशाला देतार मला कशाला देतार तुझा सारा करते घराने तुझ्या मागे येते. तुझा सारा करते घराने तुझ्या मागे येते. Bye.
माधव अरे किती माधव शेजारी किती एकदा या पोरील माझा डोका फिरवली नाही तू एक डोका फिरव नुसता वाजूचा चेपीत तुझा हा ढोलका फोडून लागे ना बस बोंबलत अगं माग पुढे करते राधे तुझ्या मागे येते माग पुढे करते राधे तुझ्या मागे येते. काय चाललं तुझं हे मागे पुढे अगं राधे माग पुढे म्हणजे ना गं चुलीतला फाटा काय अगं चुलीतला फाटा 10 मिनिटाला होय 10 मिनिटाला माग पुढे करत होती अगं बाय आता काय झालं अगं राधे वाटून आला झाला असं झालं काय मावशी अगं चुलीवर भात ठेवला ना गं अगं नवरा आहे ना तुझा घरी नवरा काय मला आता मदत करतो मला का नाही करत तुला मदत नाही त्याला नुसता जेवण फक्त पाहिजे अगं आमचा नवरा करतो म्हणजे आम्हाला मदत घरी अगं मदत करेल तो बैल असेल तुझा नाही का मावशी असं काय बोलते अगं पण आता मला गालतील मिळाला अगं ए मावशी हा तुमचं रे आता तर मोठ्या थाटामाटात नाचत आलीस मागे पुढे करते घरात तुझ्या मागे येते मग आता काय झालं बरं अगं मागं पुढे तू पण करते अशी का बोलते अगं काय करू घाई घाई तुमच्यामुळे सगळं झालंय अगं आमच्यामुळे काय झालं मग? त्या हिऱ्याला मी कालच सांगितलं होतं बघ की जाताना मावशीला आवाज दे म्हणून तिने सांगितलं नाही का तुला अगं राधा या मावशीला मी तर कालच आवाज दिला होता हिच्यात लक्षात राहिला नसेल बघ हा आली मोठी तू कधी मला सांगितलं का अगं कालच सांगितलं होतं वय पण झालंय विसरलेच असतील बघ आता वय झालं माझं पण सकाळी आवड करून येतेस काय अगं तुझ्या आधीच करते सगळं मी ऐकलं मावशी ही की नाही सगळं तुझ्या आधीच करते मग हो बाय जवानी आहे माझ्या आधी सगळी तर काय आता मला म्हातारीच म्हणते बरं मला कशाला बोलत ते मला सांगा अगं मावशी हा. आम्ही या साऱ्या नव्या मुली सारा गोरच घेऊन हे मथुरेच्या बाजाराला विकायला चाललोय बघ अगो बाय मथुरेच्या बाजारात आहे हो तुमचं गोड आणलं कुठं अगं मावशी असं काय करतेस आम्ही या साऱ्या नव्या मुली आहोत की नाही हो. आमच्यामध्ये एखादं शाणं माणूस नको का अगं शानी म्हणजे मी एवढी शानी आहे अगं हो आम्हाला तरी वाटतं बाई शाणी अगं बाय एवढी शानी आहे ती हे शान माणसं आहे ना तुम्हाला पण एवढी करून टाकेल काय म्हणते अगं ही शानी माणसं आहेत ना हा. त्यासगळं तुम्हाला पण येडा करून टाकेल मी एवढी शानी आहे मी अगं मावशी हा? तू आता एवढी शहाणी आहेस की नाही मग? मग आम्ही या साऱ्या मुली मिळून मथुरेच्या बाजारी चाललोय हो. आणि रस्त्याची वाट विसरलोय बघ बरं अगं मावशी मग याच्या पुढे जायचं कसं बरं तू सांगशील का आम्हाला बरं मग चला मग तुम्हाला वाट दाखवते मग ऐकलंच मावशी जर तू आम्हाला योग्य मार्गाने नेलंस तर तू शाणी नाहीतर मग तू वेडी बघ मग काय समजायचं का समज असं बरं म्हणजे? आता नेते मग चला चल मावशी चला मावशी आता तुला चंद्रे मी काय म्हणते काय म्हणते पण एवढं म्हणते सकाळी बाजारातून जात कोण चालणार हो. अगं झाला कसा बसलाय अगं जरूर बोल ना मग थाटमाट तुम्ही सकाळी एवढा चालला थाटामाटा करून हो मावशी. मग मी काय म्हणते पण तुम्ही विक्रीला काय घेतलं का अगं मावशी आम्ही जे काही घेतलंय ती सारं लोक बघतायत ना आम्ही तुला का बरं सांगायचं अगं, ही सारा बघता ते बघू दे ती बघायलाच आली आहे असं म्हणते होय पण तुम्ही सांगा मला किती सांगा राजे तू सांग पहिला असं म्हणते बरं सांग अगं मुलींनो मावशी म्हणते की आपण जो शृंगार केलाय ना तो आपण मावशीला सांगूया अगं राधे मग सांग की बरं असं म्हणते ऐक तर मावशी हा. मावशी मी गवळ्याघरची राधा हा. अगं मावशी मी गवळ्याघरची राधा राधा. नेसले मी पैठणी साडी बाबा. आणि विकायला की नाही मी दूध घेतलंय बघ अगं ते पडेल अगं काय अगं दूध हातातलं दूध असं म्हणते बरं छानच तुझं दूध आहे का मस्त माल घेतला काय अगं ए बाय अगं बाय अगं ही फॉरेनची पाय अगं काय ग
किती वर्षांनी भेटतेस एवढी गुरु झालीस बरं बरं सांग तू काय येतं विकतेला सगळं सांगू दे हा बरोबर सांगते बरं बरं सांग 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 अगं राज अगं मावशी हा मावशी बोल अगं मावशी मी गवळेकरची हिरा घेतली बघ थंडगार लस्सी गरमी तुम्ही अगो बाय गवळ्याची हिरा आणि लस्सी घेतलीस मग काय आता मी काय म्हणते आता एक काम कर बोल, अगं त्या नवऱ्या लागतील ना ते उपाशी उशी घेईल तिला ठेव उपाशी झाला माझा नवराच नाहीये अगं बाय अगं ए, तू सांगतात अगं ए मावशी हा बोल मी गवळ्याकरची चंद्रा चंद्रा मी विकायला घेतलं बघ दही दही अरे वा 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 तुझा माल खूप सही आहे पण मी काय म्हणते दही घेतलं फार छान आहे तुझं ए तू सांग तर. अगं मावशी हा मी गवळेकरची तारा मी घेतल्या विकायला तूप हा तू अगं ही वर्ष 2 वर्ष होती कुठे ही कुठं कोरोना होता ना गावाला गेली होती अगं बाय तुला झाला नाही ना बरं बरं मी काय म्हणते तू काय घेतलं तूप आता इकडं सगळं इथं काय बोलायचं नाही चूप राहायचं बरं हा चल 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 तुमचं माल छान आहे मावशी ऐकलाच नव्हता हो, शिंगा शिंगार मस्त आहे. आवडला की नाही मस्तच चल चल चला 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 अगं ए मावशी अगं मुलींनो या मावशीने आपला शृंगार विचारला की नाही आम्ही काय काय घेतलं ते अगदी खोदून खोदून वाकून वाकून बघितलंस की नाही तू होय होय अगं मावशी मग तू काय घेतलं सांग बघू आम्हाला अगं मी काय घेते आता माझं कशात पाय काय काय चंद्रे कशात पाणी हे फाटक्यात पाय अगं मावशी तू असं काय म्हणतेस कशात काय आणि फाटक्यात पाय अगं मावशी ही सारी लोक इथे बसलेत त्या मावशीचा शृंगार ऐकण्यासाठीच ना बरं एवढी ही मंडळी बसले माझ्यासाठी हो मावशी अगं, काय घेताव काय अगं मावशी बघ त्यांच्या मान तुला त्यांचा तरी मान तुला करावा बरं लागेल बरं सांगते सांगते ऐका तर मस्तच माल घेतलाय मी तो ऐकावं अगं मी घेते ना खोमशी खोमशी काय अगं खोमशी अगं काय मावशी अगं तुम्हाला खोमशी आहे, तुम्हाला माहिती आहे खोमशी खोमशी अगं मावशी काय खोमशी आणि कुठे खोमशी अगं बाहेर तर तुम्हाला काय पण तुला पण माहित नाही का अगं काय बोलतेस तू मावशी हे अगं खोमशी अगं मावशी तुला काही गरम होतंय का नाही, नाही. दही देऊ तूप देऊ लस्सी देऊ नको 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 खूप बरं म्हणतंय बरं पण त्याला खोमशीच ना का म्हणता अगं मावशी काय अगं मावशी तुला लापसी म्हणायचंय का आग लागो मगांपासून मी खोमशी खोमशी करता सरळ बोलायचं लापशी म्हणून हे काय खोमशी आम्हाला थोडी अगं, मला कसं वाटलं आता कडे त्याला खोमशीत खोमशी म्हणतात म्हणून म्हटलं त्या पदार्थाला खोमशी म्हणतात नाही ग मावशीला लापशी आग म्हणतात लागो वय काय अगं बा आता समजला लापसी लापसी खोमशी खोमशी लापसी लापसी बरं बरं ठीक आहे वा, वा, मावशी बसला छान ना? घेतलंस हो हो अगदी छान बाबा माफ करा मला खोमशी म्हणतात मला वाटलं आग लागो बरं जाऊ द्या माझा मान कसा आहे, छान आहे ना हो मावशी छान आहे चला तर मग चल चल लवकर काय झालं मावशी आता तुला मध्ये असं हा एवढा रेमुलीचा घातक आहे ना हो एक छानसं सुंदरसं गाणं घ्या ना गं. गाणं म्हणायचं म्हणते अगं मावशी आपण एक काम करूया का मावशीला सांगूया का गाणं म्हणायला बरोबर ठीक आहे सांग गं तिला बघ मावशी आता मुली म्हणतात की तूच गाणं म्हण म्हणून माझा आवाज बघा अगं म्हण ग मावशी एक छोटस गाणं अगं मावशी बघ कशी ही सुंदर पहाट आले अगं मावशी ही पहाट फारच छान आहे बघ ही सकाळची होणारी पहाट आणि त्यासोबत उगवणारी ही सूर्याची किरणे आपल्या आयुष्याला एक अचूक वळण देऊन जातात बघ अगं मावशी पहाटे पहाटे अंधाराला झोंबतो गारवारा अगं मावशी पहाटे पहाटे अंधाराला झोंबतो गारवारा चंद्राच्या कोरीसह अंधुक होई बघ एक एक तारा वा वा चंद्रे अगं खरंय मावशी साखर झोपे स्वप्न गोड पडत जाई पुन्हा पुन्हा साखर झोपे स्वप्न गोड पडत जाई पुन्हा पुन्हा हळूहळू उमलती बघ प्रकाशाच्या पाऊल पुन्हा वा वा छानच आहे ग अगं मावशी सोनेरी ऊन दूरवर पसरून देई नवलाई
सोनेरी ऊन दूरवर पसरून देई नवलाई सानुल्या पिलांसाठी पक्ष्यांची झुमड गाई. छान. ऐकलंच मावशी? अगं म्हण बघू आता पटकनचं गाणं. बरं गाणं म्हणूया म्हणते. हो. मी म्हणता गणू म्हणे आवाज बघा माझा. अगं म्हण लवकर मावशी, उशीर होतो आपल्याला. आवड मला ज्याची मी त्यालाच मानलं. काय? अगं आवड मला ज्याची मी त्यालाच मानलं. तुझ्या ग बोलण्याने त्याला मी आणलं. शेजारलीची काली मैना काली मैना तवा लागले बोंबलायला. तवा लागले बोंबला वाजायला. तवा लागले बोंबला वाजायला. तुझ्याकडे दुसरं एखादं छानचं गाणं नाही का? हा सूर रांगला. नको नको हिरा नको सांगू तुला म्हणत काय की भलतच म्हणेल की अजून राहते एक सूर लावता बघ. आता तू म्हणत असेल तर म्हण बघ. वाटाण्याचा LIC रारा देत आणि हा वाटाण्याचा शिरा काय असतो ग? हो मावशी, आम्ही नाही कधी बाई ऐकला असा वाटाण्याचा शिरा. अगं दोन गाडी म्हटली तरी हावण्याला सूर आवडत नाही. अगं वाटाण्याचा शिरा. अगं वाटाणा शिरा तुम्ही खाल्लाव ना? नाही बाई मावशी. अगं बाय द्यावा. वाटाणा शिरा कसा म्हणतात तरी सांगू काय? 4 दिवस माझ्याकडे तुम्ही राहिला या. कशाला? 4 दिवस राहिला. सगळं पूर्ण गाव जेवण नाही देणार तुम्हाला. फक्त वाटाणा शिरा बनवीन. आम्हा चौकीसाठी. हा चौकीसाठी. असं गावभर देऊ की? नको नको बरं अगं मावशी, हा. सूर्य बघ डोक्यावर आला. पटपट सांग बरं. बरोबर सांगते. अगं एवढा मोठा कढई घ्यायचा. काय घ्यायचं? कढई. हा एवढी मोठी कढई घ्यायची. हा आणि ना वाटाणं हा. 1/2 किलो वाटाणं घ्यायचं. हा. पाठवणं असं खिसायचं. काय करायचं? असं खिस घासायचं. घासायचं. अगं ए मावशी, तू काय शिकवतोस माझ्या मुलीला हे नको ते? अगं शिकून येतं काय त्यांना माहित नाही वाटाणा शिरा कसं बनवता. घासायचं आणि ना कढईत तापवायची. एवढी मोठी कढईत तापवायची. हो तापवलीस? हो. मग तिला ना फोडणी द्यायची. काय फोडणी आणि शिऱ्याला? काय तो वेळ बिघडाला का मावशी तुला? शिऱ्याला कोण फोडणी देतं? तू काय उपमा आहे का तुला फोडणी द्यायला? अगं बाई बरं जाऊ दे. मग त्याला तापायची गरम ना तो वाटाणाच बनव मिक्सर मध्ये. मस्त टाकायचा. त्यात मीठ मसाला टाकायचा. मीठ मसाला बरं चुकलीस मावशी. शिऱ्यामध्ये कोण मीठ मसाला टाकतात? नाही काय? अगं काजू बदाम असेल. अगं बाय काजू बदाम काय? हो. त्याला मला येतं की नाही माहित नाही. काय मावशी नवऱ्याला खाऊ का ते म्हणून तो नवरा मारतो. 4 दिवस राहायला आले तू उपाशी झाला शेण. बरोबर काय बोलते बघा ही मावशी. अगं मावशी, तुझा वाटाण्याचा शिरा राहू दे राहते बरं. राहते तर बरं राहते. चला अगं राधे, तू एक छानसं गाणं म्हण की. तीच म्हणते गाणं बघा. ते मन मस्त सुंदरी.
यामध्ये गमन करणारा महाकृष्ण मलाच म्हणतात. जे 60 वकिलांचा 60 बाजाराला चालला आहे त्यांचा रस्ता प्रतिबंध केला पाहिजे आणि हे काम आपण न करता आपल्या सहयोगी सुद्धा यावर बसवले पाहिजे. अरे म्हटले सुदामा, अरे म्हटले सुदामा, अरे म्हटले सुदामा, रे सुदामा, देवाच्या चरणी प्रणाम. आशीर्वाद होतो. देवा, मला एकाएकी हात मारायचे कारण 360 वकिलांचा मेळा 60 वकिलांच्या बाजाराला चालला आहे. त्यांचा रस्ता प्रतिबंध केला पाहिजे. त्याची कामगिरी तुझ्यावर सोपवत अशी आहे. आपली आज्ञा. सुदामा, लक्षात ठेव. गोकुळातल्या बोराचा बोल गोकुळातच राहिला पाहिजे. देवाने तर कामगिरी आपल्याला सांगितलं खरं आणि देवांच्या शब्दाला मी होकार दिला खरं, पण कामगिरी फार अवघड आहे. पण करायचं काय? हा, आपल्या बोबड्याला ना वाकड्याला बोलवूनच घेतलं पाहिजे. पण आता कुठल्या ठिकाणावर काय आहे ते मलाच काही समजत नाही. आता सध्या हापूस आंबे पण नाही आणि रायवली आंबे पण नाही. हा कुठल्या आंब्याच्या खाली गेले असतील याचा का पत्ता नाही. तरी आवाज देऊन बघतो. अरे हे बोबड्या, हे मला वाटतं जागा कुठे इथं दिसत नाही. अरे पेंद्या रे पेंद्या, अरे 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 इकडे बघ,
इकडे बघ. अरे पडलास अरे हे पेंड्या, म्हणजे पडला काका. अरे काय करतोस काय? अरे अरे तू हायस तरी कुठे? खालची अरे काय झालंय काय तिला? अरे हे बोबड्या, अरे काय केलं
झालं